नमस्कार, तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण पालकाचे पराठे कसे बनवायचे ही रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी मुलांसाठी अत्यंत पौष्टिक आहे कारण यामध्ये भरपूर असा पालक वापरला जातो। मुलांच्या टिफिन बॉक्ससाठी देखील ही रेसिपी अत्यंत पौष्टिक आहे। ही पालकाच्या पराठ्याची रेसिपी अत्यंत चविष्ट होते। हे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत, दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा हिरवी मिरचीच्या ठेच्यासोबत खाऊ शकता। हिवाळ्यामध्ये गरमागरम पराठे हे तर सर्वांनाच आवडतात। चला तर मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करताना समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच चॅनलवर येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। पालकाचे पराठे बनवण्यासाठी मी इथे एक पालकाची जोडी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। पालक निवडताना पालकाच्या थोड्या थोड्या काड्या देखील मी इथे घेते कारण यामध्ये भरपूर असे फायबर्स असतात। आता हा स्वच्छ धुवून घेतलेला पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे अर्धा ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवते। पाणी गरम होईपर्यंत आपण घेतलेला पालक बारीक कट करून घेऊया। अशा प्रकारे पाणी आधीच गरम करून ठेवल्यामुळे वेळ वाचतो आणि गरम पाण्यामध्ये पालक हा लवकर शिजून येतो। पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण कट करून घेतलेला पालक आता मिक्स करून घेऊयात आणि 5 मिनिटांसाठी छान शिजवून घेऊयात। पालक तुम्ही जेव्हा शिजायला टाकता तेव्हा शिजवण्यासाठी थोडं कमी पाणी वापरावं, कारण पालकाचं स्वतःचं पाणी देखील शिजवल्यानंतर निघते। आता आपण पुढील तयारी करून घेऊया। त्यासाठी मी इथे 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता या हिरव्या मिरचीचा मी ठेचा तयार करून घेते। ठेचा तयार करण्यासाठी तव्यावर ह्या मिरच्या खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत। कुठल्याही प्रकारचे पराठे आणि त्यासोबत हिरवी मिरचीचा ठेचा हा खूप भन्नाट लागतो। तसेच जेव्हा आपण कुठल्याही पराठ्याची कणिक मळतो त्या कणकेमध्ये लाल तिखटाऐवजी हिरवी मिरचीचा ठेचा जर तुम्ही वापरला तर त्या पराठ्याला आणखी छान चव येते। हे बघा, अशा प्रकारे तव्यावर थोडंसं तेल टाकून ह्या हिरव्या मिरच्या मी खमंग अशा भाजून घेतलेल्या आहेत। आता ह्या हिरव्या मिरच्या पूर्णपणे थंड करून घेऊयात। तोपर्यंत पालक बघूया। पालक देखील गाढ असा शिजून आलेला आहे। शिजलेला पालक देखील आपण पूर्णपणे थंड करण्यासाठी ठेवणार आहोत। खमंग भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, 8 ते 9 लसूण पाकळ्या आणि थोडासा कोथिंबीर आणि मीठ टाकून हे सर्व पदार्थ मिक्सरमध्ये अशा प्रकारे जाडसर वाटून घ्यायचे आहेत, म्हणजेच आपला ठेचा तयार झालेला आहे। ठेचा मिक्सरमध्ये फिरवताना जाडसरच वाटायचा आहे। आता आपण पराठ्यांसाठी कणिक मळून घेऊया। त्यासाठी मी इथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ, चवीपुरतं मीठ, ओवा, थोडीशी हळद आणि आपल्याला चवीनुसार हिरवी मिरचीचा ठेचा आणि शिजवून घेतलेला पालक मी इथे घेते। सर्वप्रथम मी फक्त पालकाचे पानं या पिठामध्ये मिक्स करून घेते आणि जसे लागेल तसे नंतर हे पाणी देखील वापरणार आहे। या सर्वांसोबत 1 चमचा बेसनाचं पीठ देखील मी या पिठामध्ये मिक्स करून आता आपण कणिक मळून घेऊयात। पालक आपण जेव्हा पाण्यामध्ये शिजवतो तेव्हा त्या पालकातील सर्व पौष्टिक घटक हे त्या पाण्यामध्ये उतरलेले असतात, त्यामुळे ते पाणी देखील आपण वापर करणार आहोत। पण ते पालकाचं पाणी आणि पालक एकदम जर आपण पिठामध्ये टाकलं तर कणिक ही पातळ होऊ शकते, म्हणून सर्वप्रथम पालकाचे पानं या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि मग हळूहळू राहिलेलं पाणी देखील मिक्स करून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। असे थोडे थोडे पालकाचे पाणी जर तुम्ही कणकेमध्ये मिक्स केले तर जशी पाहिजे तशी कणिक तुम्हाला मळता येते आणि पराठे देखील छान येतात। हे बघा, अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण पोळीची कणिक मळतो त्याचप्रमाणे मी पराठ्याची कणिक देखील मळून घेतलेली आहे। आता त्यावरती थोडंसं तेल लावून ही कणिक 5 ते 10 मिनिटांसाठी सेट होण्यासाठी ठेवूया। 5 ते 10 मिनिटांनंतर चला आता आपण पराठे तयार करण्यासाठी घेऊया। त्यासाठी मी एक छोटासा गोळा अशा प्रकारे गोल लाटून घेते। ज्याप्रमाणे आपण घडीची पोळी तयार करतो त्याचप्रमाणे
पालकाची देखील आपल्याला घडी मारून पराठा तयार करायचा आहे। त्यासाठी कणिक ही थोडीशी गोल लाटून त्यावरती तेल लावून अशा प्रकारे ही पारी तयार करून घ्यावी, म्हणजेच आपण जेव्हा पराठे तयार करतो तेव्हा ते पराठे छान फुलतात आणि नरम देखील राहतात। आता परत या गोळ्याला पीठ लावून आपण छान असे पराठे तयार करून घेऊयात। अशा प्रकारे बेलण्याच्या साहाय्याने मी पराठा गोल पोळीसारखा तयार करून घेते। हे तयार झालेले पराठे आपल्याला तव्यावर छान असे शेकून घ्यायचे। त्यासाठी मी गॅसवर आधीच तवा गरम करत ठेवलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे पातळ असा पालकाचा पराठा मी व्यवस्थित गोल आकाराचा लाटून घेतलेला आहे। काही जण त्रिकोणी आकाराचे पराठे बनवतात, तर काही चौकोनी, तुम्हाला आवडेल त्या आकाराचे पराठे बनवले तरी चालतील। तव्यावर पराठा टाकण्याआधी थोडंसं तेल शिंपडावं, म्हणजेच हा पराठा तव्याला चिटकत नाही। तर अशा प्रकारे दोन्ही बाजूनी हा पराठा छान तेल लावून खमंग असा भाजून घ्यायचा आहे। घडीची पारी तयार केलेली असल्यामुळे हे बघा, पराठा छान फुगून आलेला आहे आणि हा पराठा सॉफ्ट देखील खूप होतो। अशाच प्रकारे मी बाकीचे पराठे देखील तयार करून घेते। या पालकांच्या पराठ्यासोबत शेंगदाण्याची हिरवी चटणी, दही, लोणचं किंवा हिरवी मिरचीचा ठेचा देखील तुम्ही खाऊ शकता। अतिशय चविष्ट लागतात। तुम्हाला कुठे बाहेर पिकनिकसाठी किंवा मुलांच्या सकाळी टिफिनसाठी ही रेसिपी अतिशय उत्तम आहे, किंवा रोजच्या जेवणामध्ये देखील आपण ही रेसिपी करू शकतो। चला तर मग, आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करताना समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा। आपण लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।